एवढं आवडलं आहे ना मला, जाम म्हणजे जाम. बघू शकता एक नंबर. तुम्हाला पूर्ण विला दाखवते ॲक्च्युलीमध्ये. ते काय बाथरूम आणि यांचं कलेक्शन बघा, एकच नंबर. आणि समोरचा ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही, खूप भारी. हा सेकंड फ्लोर आहे. मला तर जामच आवडलं आहे, काय सांगू तुम्हाला. भारी. आणि खालती बघा किती भारी वाटतंय. जाम भारी आहे, जाम म्हणजे जाम भारी. आणि हा सेकंड बेडरूम. ते नेहमीप्रमाणे इथे सेकंड बेडरूम मला दाखवते. खूपच भारी, जाम भारी वाटतंय. हे बघा, गाईज जर तो ॲम्बियन्स आहे तर इथे आहे, एकच नंबर वाटतंय. आणि इथे आहे ती ताई. ताई तुला कसं वाटलं विला? जाम भारी. अजून आमची पब्लिक आली नाही. आणि इथे आहे स्विमिंग पूल. आणि माझी इच्छा जाम आहे वरचा फ्लोर बघूया, वरचा बघूया. आणि इथे आहे म्हणजे गणपती बाप्पा. आणि खूप एस्थेटिक असं युनिक बनवलं आहे विला. काय प्रमोशन वगैरे नाही, जेन्युइन रिप्लेमेंट इथे. वाव यार, सो क्यूट यार. वाव, बेस्ट पार्ट. वाव गाइस, बेस्ट पार्ट. गाइस बघू शकता किती भारी यार. ह्यासाठी मी विला बुक केलेला. किती क्यूट आणि एस्थेटिक बनवलं आहे मी. जाम भारी, जाम भारी म्हणजे जाम भारी. इथे पण विला आहे, बघू शकता तुम्ही. इथे पण चिल मारतायत मुली. त्यांचं पण दूर विला आहे, दिसून येत आहे. पण आमचं सगळ्यात बिगेस्ट आहे इकडून. खरंच यार, ग्रेट, नाईस यार. खूप भारी वाटते, खूप म्हणजे खूप. आणि इथे बेबीसाठी पण बनलं आहे इथे. जाम भारी वाटतंय. आपल्याला टेरेस जाम भारी भेटला आहे. ए ताई खालती चल. तुम्हाला एक सांगायचं होतं, जास्त वेट कशाबद्दल गेला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, मला स्विमिंग पूल एवढं आवडतं. आणि जो इथं पाणी आहे, टू मच बेस्ट. आणि आमची गॅलरी काय विला आहे आमचा, एकच नंबर. इथून जा, इथून रिटर्न निघा. मोठा ॲम्बियन्स. आणि ते फोटोशूटसाठीही बघू शकता. ठीक आहे गाईज, बघूया आता कसं काय. आता तर मी एक्सचेंज कपडे करणार आहे. आणि असं वाटतं की कधी जाईन असं झालं आहे. आणि तो लुक बघायचा असेल तर क्विक लुक चेंज. फ्रेंड्स सांगितल्याप्रमाणे लगेच मी लुक चेंज पण केलेला आहे. आणि असा आहे माझा आउटफिट. क्यूटची टेडी दिसते मी, भारी वाटतं आउटफिट. आणि हेअरस्टाईलही केलेली आहे. आणि मेकअपही न्यू. पसारा तर जाऊ द्या, पसारा तर घेऊच नका. बघूया कसं काही एन्जॉयमेंट आहे. आता आम्ही खाणार आहोत राईस. आणि बघूया कसे सगळे एक्साइटमेंट आहेत. ॲक्च्युलीमध्ये सगळ्यांना मनासारखा विला भेटलेला आहे, ब्रह्मा विला म्हणून. आणि खरंच हा तर माझा आता 1.5-2 वर्षांना व्लॉग येतो आहे. मी पण तर एक्सायटेड होते. पण फर्स्ट व्लॉग आता हा एवढ्या वर्षातून एक व्लॉग येईल, तो पण इंटरेस्टिंग असणार आहे. मी पण त्यासाठी खूप एक्सायटेड होतो. सगळे एन्जॉय बघायचे कसे करतात. फोटोशूट व्हिडिओ तर झालेले आहेत. आमची पोरे बसलेली आहे तिथं खेळायला. मी पण जाम भारी. आता मी माझा लुक चेंज करते आणि
लगेच मी माझा आउटफिट चेंज करते आणि खूप एक्सायटेड आहे आता स्विमिंग पूलमध्ये जायला. आउटफिट तर तुम्हाला ठीक आहे गाईस. फ्रेंड्स तर चाललेलो आहे खाली आणि बघूया काय करतंय. मला बघायचं ॲक्च्युली मध्ये. सगळी चाटणे मला वाटलं काय करत असेल मस्तपैकी सायलेंट तर फ्रेंड्स आम्ही सेलिब्रेशनसाठी निघालेलो आहोत आणि जाम थंडी आहे जाम. कोलबी झाली आमची कोलबी झाली आवडीत पण केक घेऊन आहेत बर्थडे बॉय साठी. बोलायला बोबरी पण बोललं नाही आणि आम्ही बोबरी नाही बोलत. रात्री काळोखात कारण आम्हाला स्काय शॉट लावायचे आहेत आणि स्काय शॉट लावायला परमिशन घेतली आहे आणि आमचं इथं डोलं फुटलं कारण का समोरचं काही नाही दिसत. पण परमिशन आहे आम्ही ते रिक्स घेत नाही हा कारण का 25 शॉट्स असतील. जाण्याचा डिसिजन आमच्या मुलं सगळं विलं बंद पडतील म्हणून घाबरलोय. लांब जावा रोडला मेन रोडला हसलपट्टी व्हायला नको रात्री कचरा थारा नाही द्यायचा. मध्ये गप फास्ट सीएसटी पकडायला लागलं घरी जावं. तसा काही प्रॉब्लेम नाही बाजूलाच आहे बाजूलाच आपला स्टेशन आहे मळवली काढू स्टेशन वरती एक झोपू तिथं मस्त सकाळी पहिली म्हणून गप आम्ही देवासारखे आलोय. आपले पलटण आपली पलटण बघू शकता तयारी चालू आहे. गाईज तर त्या दिवशी आम्हाला काही सेलिब्रेट करायला जमलेला नाही पण आम्ही आलोय दुसऱ्या दिवशी मुंबईला आणि आम्ही इथे सेलिब्रेट करणार आहोत. तुम्हाला दाखवत आहे तीच पब्लिक आणि तीच सगळी लोक आम्ही फ्रेंड्स आता करणार आहोत सेलिब्रेट. बॅक टू ब्लॉग वेलकम बॅक टू ब्लॅक अगेन अगेन अगेन. काय तुला काय म्हणायचं? आपल्याला नाही फोडायला भेटली तर आपण थांबू काय आता आम्ही आमच्या एरियात आहे आमच्या काय रे बराव काय झालं काय बाकी मी काय बोलते त्या दिवशी आपल्याला तिकडे फोडायला निघाले त्यांनी व्हिडिओ वगैरे व्हायरल केले असं धमकी दिली. आता आपण आपल्या हक्काचं ऐकाय मग धन्यवाद आमची जिरली आम्ही येतो. तू ये मंदार ब्लॉगर आहे त्या दिवशी आपल्याला वाजवून फटाके नाही दिले. आपण पुण्याला होतो तर तुला काय बोलायचं आहे आपल्याला? आता आपण आपल्या एरियात आहे आता आपण थांबू काय इथे? ना आता नाही थांबायचं आता डायरेक्ट वाजवायचा. आता आता नाही कोणाचं ऐकायचं. आता इकडे आता नाही. मला तरी आम्ही ऐकणार नाही. फटाकडे बघा सगळा सगळा. आणि ही नवीन मेंबर ऍड झाली आहे नवीन मेंबर ती आलेली नव्हती नेक्स्ट इयरला नक्की. तिला